टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने बंदची हाक दिली आहे। त्यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील उमरीत वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त केला। या प्रसंगी काँग्रेसचे गजानन यादगुलवार, देवदास भोजू शिंदे, संपर्क प्रमुख काँग्रेस उमरी, आनंद पवार, आनंद संजय देवके, शेख रफिक गंगाधर लांडगे, सोपान कांबळे, कैलाश सन कमडे, पत्रकार गंगाधर गंगासागरे, संदीप लांडगे, सुरेश वाघमारे, आनंद राठोर, साहबराव भद्रे, लक्ष्मण कांबळे, नदीम बेग, भीम आर्मी कोषाध्यक्ष जिल्हा नांदेड, राजेश खंडेलोट आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पेपर फुटीचं जे प्रकरण आहे त्या संबंधानं अभिजित गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर येथे भव्य प्रदर्शन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाला सोनम वांगचूक हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं होतं। परंतु इथल्या केंद्र शासनानं त्या ठिकाणी उपस्थित सर्व आंदोलनामधल्या विद्यार्थ्यांवर बेछूट असा लाठीचार्ज केला, हातोहात त्यांना त्रास दिला आणि त्यातून हे आंदोलन दडपण्याचा प्रकार त्या केंद्र शासनाने केला आहे। त्याचा निषेध म्हणून पूर्ण महाराष्ट्र आज बंद पाळत आहे आणि या बंदची हाक श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिलेली आहे। या हाकेला साथ देण्यासाठी आज उमरी शहर कडकडीतपणे बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथल्या शासनाला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये जर कुठे अन्यायकारक प्रकार घडत असेल तर त्या प्रकाराला वेळोवेळी आम्ही वाचा फोडल्याशिवाय या ठिकाणी शांत राहणार नाही आणि जो विद्यार्थ्यांवर दिल्ली येथे जो अन्याय शासनाकडून झाला त्या अन्यायाचा निषेध तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी व्यक्त करतो। जे भारतभर टीईटीची एक्झाम घेण्यात आली होती, त्या टीईटी एक्झाममध्ये जो पेपर असतो ते पेपर फुटल्यामुळं भारतभर विद्यार्थ्यांचा आक्रोश निर्माण झाला होता, पालकामध्ये आक्रोश निर्माण झाला होता। कारण की ही जी सिस्टीम जी आहे देशात चालवणारी सिस्टीम या प्रशासकीयवर या भारत सरकारचं वाच नसल्यामुळं हा पेपर लीक झालेला आहे। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यामुळं सर्व भारतभर हा मोर्चा काढण्यात आला होता आणि दिल्ली ते जंतर मंतर या ठिकाणी जो भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चामध्ये इथल्या सरकारने हिंसक वळण दिल्यामुळं त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। जो लाठीचार्ज जो झाला आहे तो बेकायदेशीर लाठीचार्ज झालेला आहे। सरकारचा आम्ही पहिला प्रथम जाहीर निषेध करतोय, कारण की ज्या वेळेस इथल्या स्वातंत्र्याच्या नंतर ज्या सरकार होतं त्या सरकारमधील पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा राजीनामा देण्यात आला होता, कारण की रेल्वे अपघात झाला होता त्यावेळेस सुद्धा राजीनामा देण्यात आला होता। त्यानंतर अशोक चव्हाणांना सुद्धा राजीनामा देण्यात आला होता। हा धर्मेंद्र प्रधान कोण आहे तो राजीनामा देत नाही, कारण तो मोठा आहे का, संविधानापेक्षा मोठा आहे का तो धर्मेंद्र प्रधान? कारण की प्रत्येक सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान का राजीनामा देऊ शकत नाही? जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा येत नाही तोपर्यंत सतत दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन हे चालूच राहणार आहे। त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी घोषित केलेला आहे। घोषित केल्यामुळे त्या पाठिंब्याला आमचं उमरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा आमचा जाहीर पाठिंबा या बंद संदर्भात सर्व उमरीतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद दिल्याबद्दल व्यापाऱ्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि उमरी शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे तसेच आम्हाला जो पाठिंबा देणारे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत
त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. आज या ठिकाणी उमरी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 20 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या ठिकाणी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नीट प्रकरण पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये विद्यार्थी हे संविधानाच्या माध्यमातून उपोषणाला बसलेले होते जंतर मंतरच्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी भाजपची दडपशाही आणि हुकुमशाही या विद्यार्थ्यावर आमुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. त्या लाठीचार्ज हा विद्यार्थ्याच्या येणाऱ्या भविष्यावर आहे आणि इथला विद्यार्थी इथला युवक उद्याचा या देशाचा नागरिक आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यावर असे लाठीचार्ज करत आहे भाजप सरकार आणि या ठिकाणी हुकुमशाही आणण्याचं एक प्रकार चालू आहे. त्या ठिकाणी मोडीत काढण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ही 23 आजची तारीख महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या ठिकाणी भारताचं संविधान हे संविधान बहुत ही अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है. इसलिए यहाँ पर जुल्म हो रहा है. जुल्म के खिलाफ अपन अन्याय के खिलाफ अत्याचार के खिलाफ आवाज उठाना अपना फर्ज है. इसलिए बाबा साहब ने अपने को कलम 19 नुसार आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारावर गदा येत आहे. म्हणून आपण सर्वजण एकजूट होऊन उद्याच्या नवीन भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवावी. यासाठी हा मोर्चा आपण यशस्वी करत आहोत आणि उमरीवासीय सगळा व्यापारी वर्ग या वंचित बहुजन आघाडीच्या बंदला सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फारुख बेग, उमरी, नांदेड. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.